बदलापूर पूर्व एमआयडीसी या परिसरामध्ये सध्या आपण आहोत. आपण बघत आहोत या ठिकाणी 7 वाजेच्या सुमाराचा टाइम झालेला आहे आणि सर्रासपणे जो काही वायू आहे, रासायनिक वायू आहे, तो हवेमध्ये जो आहे तो सोडला जातोय. या कंपन्यांवरती कोणीही कुठलीही कारवाई जी आहे ती करताना आपल्याला बघायला मिळत नाही. आपण जर झूम करून बघत असाल तर संपूर्ण जो काही परिसर आहे आजूबाजूचा तो दूषित झालेला आहे आणि हा जो काही रासायनिक वायू आहे तो थेट फुफ्फुसामध्ये जातो आणि श्वास घेण्यासाठी सुद्धा जो आहे आपल्याला त्रास होताना बघायला मिळतोय. परंतु काल सुद्धा आपण बघितलं की अंबरनाथ एमआयडीसी मध्ये एका कंपनीला भीषण आग लागली. आजूबाजूच्या परिसरामध्ये जे काही वस्ती होती ते देखील त्या ठिकाणावरून दुसरीकडे स्थलांतर झालेत. परंतु त्या केमिकलच्या कंपन्यांवरती कुठलीही कारवाई जी आहे ती होताना बघायला मिळत नाहीये. आता सुद्धा 7 वाजेच्या सुमाराचा टाइम झालाय आणि हे केमिकल जे आहेत, रासायनिक धूर जो आहे, वायू जो आहे तो आपण बघतोय की कशा पद्धतीने सर्रासपणे हवेमध्ये सोडला जातोय. खरं तर या कंपन्यांवरती काहीतरी निर्बंध लादले गेले पाहिजे असा संतापजनक प्रश्न जो आहे बदलापूरकर विचारतायत. कारण ज्या वेळेला कुठलीही कंपनी असेल, ठीक आहे एमआयडीसी परिसर आहे, परंतु आजूबाजूच्या परिसरामध्ये नागरिक वस्ती सुद्धा आहे, नागरिक सुद्धा तिथे राहतात आणि जर एखादा वायू हे सोडतायत तर यांचे जे काही पाईप आहेत ते अतिशय उंच पाहिजे, म्हणजे हवेमध्ये पाहिजे पूर्ण डायरेक्ट वरती, की जेणेकरून तो वायू खाली येईपर्यंत किंवा नागरिकांच्या वस्तीमध्ये येणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. परंतु असा कुठलाही प्रकार आपल्याला एमआयडीसी या परिसरामध्ये होताना बघायला मिळत नाही आणि हा खूप धक्कादायक प्रकार आहे. कारण आता उन्हाळा येतोय, पहिलेच श्वास घ्यायला जे आहे आपल्याला त्रास होणार आहे, कारण वातावरण एकदम गरम असणार आहे आणि त्यामध्ये जर असे रासायनिक वायू गळतीचे प्रमाण वाढत चालले तर खरोखर या ठिकाणी जे काही नागरिक राहतात त्यांना त्यांचा जीव मुठीत घेऊन राहावा लागेल. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्की सांगत चला. ज्या ठिकाणी आपण बाहेर थांबून 2 तास बोलू शकतो त्या ठिकाणी या ठिकाणी आल्यावरती अक्षरशः श्वास घ्यायला सुद्धा त्रास होतो आणि हा वायू कात्रप परिसरापर्यंत येतो. म्हणजे किती धक्कादायक बाब आहे ही. यांच्यावरती कोणी यांना थांबवणार आहे की नाही, कारवाई करणार आहेत की नाही असा प्रश्न जो आहे वारंवार येतोय. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर नक्कीच येऊ द्या. धन्यवाद.